गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी. न्यायालयात नेमकं काय घडलं? सुरक्षेच्या कारणावरून आमदार गायकवाड यांना न्यायालयात दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली होती, परंतु हे गंभीर गुन्ह्याचं प्रकरण असल्याने गायकवाड यांना न्यायमूर्तींसमोर हजर करण्यात आलं. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या 2 साथीदारांना उल्हासनगर न्यायालयाने 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी 3 फेब्रुवारी दिले. त्यांची रवानगी त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कळवा येथील पोलीस कोठडीत करण्यात आली. आमदार गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांचा मुक्काम 11 दिवस पोलीस कोठडीत असणार आहे. सुरक्षेच्या कारणावरून आमदार गायकवाड यांना न्यायालयात दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली होती, परंतु हे प्रकरण गंभीर गुन्ह्याचे असल्याने न्यायालयाच्या सूचनेवरून पोलिसांनी त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर केले. यावेळी पोलिसांकडून हे प्रकरण गंभीर गुन्हा आणि गोळीबाराचे असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह इतर 2 साथीदारांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जमिनीच्या वादातून पोलीस ठाण्यातच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना कळवा ठाण्यात ठेवण्यात आले होते. न्यायालय परिसरात गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता, तसेच आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणपत गायकवाड यांना न्यायालयात थेट हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडणार होती. त्यानुसार त्यांना ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते. या परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता, परंतु अखेरच्या क्षणी त्यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायमूर्तींनी त्यांना 11 दिवसांची कोठडी सुनावली आहे. 14 फेब्रुवरी तक पुलिस कस्टडी दिया है. इसके ऊपर वी कैनॉट डिस्क्लोज एनीथिंग. इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन. इट इज नॉट द राइट टाइम टू डिस्क्लोज एनीथिंग. कोर्ट हैज कंसीडर आवर रिक्वेस्ट एंड कोर्ट ने 14 फेब्रुवरी तक पुलिस को टाइम दिया फॉर इन्वेस्टिगेशन. इसके ऊपर हम लोग कुछ अभी बोल नहीं सकते. इट इज नॉट द राइट टाइम टू स्पीक एनीथिंग अबाउट द केस. सर, वीसी से रिमांड कंडक्ट करने की जो पहले कोशिश हुई थी, आपने उसको रोका? नहीं, कोर्ट ने, ये कोर्ट का खुद का ये था डिसीजन. सो दे हैव सेड दैट लेट द अक्यूज्ड प्रोड्यूस बिफोर द कोर्ट फॉर द फेयर कंसिडरेशन ऑफ द रिमांड. सर, गणपत गायकवाड ने कोर्ट के सामने आरोप भी लगाया. नहीं, कुछ आरोप, कोई आरोप नहीं लगाया, कुछ नहीं हुआ है. देयर इज नो एलिगेशन अगेंस्ट एनीबॉडी. ठीक है सर, मुलाचं देखील नाव आलंय, काय? नहीं, कुछ बात नहीं हुई. दिस पार्ट ऑफ सबमिशंस आपको बता नहीं सकते हैं. मुलाचं नाव आलंय, त्या संदर्भात काय चर्चा झाली? मुलाचं नाव आलंय गणपत. नाही, ते तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. आम्ही काही कमेंट नाही करू शकतो. या स्टेजला काही बोलता येत नाही त्या संदर्भात. Nothing. We have argued the remand and they have granted a police custody till 14th of February. ठीक है सर. डिफेंस का भी कुछ है ही नहीं है. टाइम रिमांड. There is no question of remand. बेसिक इश्यूज. See, it is unfortunate incident. Beyond that, we cannot say anything. ठीक है सर. थैंक यू. पैदा करेगा. हम लोग क्यों अपनी चिल्ला के अपना गला खराब करेंगे? कुछ नहीं होने वाला. किसी को लेना देना ही नहीं. जो नैतिकता हमने राजनीति में देखी थी, जो विचारों का एक संबंध राजनीति में दिखाई देता था, अब कहां रहा? अब तो हमारे बाजू में गुंडे जितने रहेंगे उतने हम बड़ी राजनीति वाले हो गए. 4 मर्डर का आरोपी, 5 मर्डर का आरोपी, करीब आरोपी, ये हमारे आजू में रहे तो हम बहुत बड़े नेता हो गए. हमारे ऊपर खून का आरोप लगे तो हम बड़े नेता हो गए. लोग भी हमसे डरने लगते हैं. कार्यकर्ता भी दूसरे पार्टी के से हमको डरने लगते हैं कि भाई कभी भी उठ के ठोक देगा अपनी. ये हालात महाराष्ट्र में है. महाराष्ट्र जैसे राज्य में तो बहुत गंभीर है. महाराष्ट्र ऐसा नहीं था. तुमने उसको बिहार बना दिया. महाराष्ट्र कभी माफ नहीं करेगा.